मजदूर संघ नागपूर मान्यता इलेक्शन वटवृक्षाला वोटिंग करून CRMS यांना विजयी करून दिले पाहिजेत, कारण CRMS आपले जे मुद्दे उचलले ते मुद्द्याला सरकार जवळ नेऊन मान्य प्राप्त करून घेतलेले आहे। रेल्वे कर्मचाऱ्याला एसीचा पास मिळवून दिली जेव्हा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी होती तेव्हा, तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजना ते सुद्धा सुप्रीम आदेश पारित केलेला आहे। तेही हक्काची पेन्शन आहे, ती मिळालीच पाहिजे। आता पण तेच चालू आहे। ओट कट्टा ऊट बटा आणि कोणती युनियन बनली नाही पाहिजे असे धोरण या सरकारचे आहे। CRMS ने कधीच इकडे तिकडे केले नाही, पण उधार केलेले कुंकू हे जास्त दिवस चालत नाही। कोरोना काळामध्ये सर्व बंद होते पण रेल्वे चालू होती, कारण खाद्य अन्नधान्य दळणवळण फक्त रेल्वे करत होती। कित्येक रेल्वे कर्मचारी कोरोना काळामध्ये काम करीत असताना कोरोनाने मरण पावले। जसे आर्मीवाले काम करतात त्याच प्रकारे रेल्वे काम करत होती। त्याच प्रकारे जशा आर्मीवाल्यांना गोल्डन पेन्शन मिळते त्याच प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्याला सुद्धा गोल्डन पेन्शन योजना मिळाला पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे। त्याच कारणाने मान्यता वटवृक्षाला निवडून द्यावं असे डॉक्टर प्रवीण वाजपेयी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष यांनी TRS मीटिंग मध्ये सांगितले। 2010 कोलकाता का अधिवेशन, उस समय ममता बनर्जी आई थी जो रेल मंत्री थी। ममता दीदी को मैं सलाम करता हूं कि प्रो रेल कर्मचारी हमेशा रही जब वो रेल मंत्री बनी। उस समय जब उठने लगी राघवेश वहां पे उठाया वाला दीदी ये पास का फैसला करके जाओ, पास बता के जाओ। दीदी ने वही कहा कि इसमें सकारात्मक विचार कर रही हूं एसी के पास करने देने। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।